गणपती बाप्पा मोरया. अवघा महाराष्ट्र या 10 दिवसांची नेहमी वाट आतुरतेने पाहत असतो आणि ते 10 दिवस आता आलेले आहेत. गणपती बाप्पाचं आगमन हे खूप जोरदार पुणेकर साजरा करतात हे आपल्याला इकडे दिसतच आहे. चला तर जाणून घेऊया त्या पुणेकरांकडूनच की त्यांचा उत्साह हा केवढा आहे. चला तर पुण्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि कुटुंब आपल्याला इकडे गणपती आणताना दिसतात. तर अशाच एक कुटुंबाशी आपण संवाद साधूया. तिच्या उत्साहात आम्हाला चेहऱ्यावर दिसतोय. पण तुम्ही सांगा की तुम्हाला किती उत्साह वाटतो? ॲक्च्युली उत्साह तर खूप महिनाभरापासून आहे. म्हणजे जसं काउंटडाऊन चालू झालंय तेव्हापासून देवाच्या मूर्त्या आणि डेकोरेशन्स यासाठी जी धडपड चालू आहे ती आज शेवटी फळाला येते असं वाटतंय. आणि खूप छान वाटतंय हे सगळं करून, कारण आतुरतेने 365 दिवसापैकी हा क्षण आपण सगळे अनुभवण्यासाठी असतो. एक्झॅक्टली. आणि बघताय सगळं उत्साहाचं वातावरण सगळीकडेच आहे. खूप छान वाटतंय. तुमच्या घरी गणपती असतो तो किती दिवसांचा असतो आणि तुम्ही तुमच्या घरच्या गणपतीची तयारी कशी केली? टोटल 10 दिवसांचा असतो. आणि म्हणजे खूप असं काही अँटिक आणि युनिक नाही केलं आहे, पण जे काही मनातून वाटलं बाबा यावेळेस करावं तसं एक छान प्रयत्न केलेला आहे. आपण असं म्हणू शकतो की एखादा पाहुणा आपल्याकडे येतो तो म्हणजे त्याच्यामध्ये एवढा असा जीव नसतो, पण प्राण प्रतिष्ठानंतर ती मूर्ती 10 दिवस आपल्यासोबत इतकी छान राहते. आणि शेवटी त्याला निरोप देताना ते अश्रू अनावर होतात. खूप छान वाटतं. पण शेवटी काय आता 10 दिवसाचाच आहे गणपती, सो तेवढेच दिवस आपण त्याला ॲक्सेप्ट करू शकतो. खूप छान वाटतंय गणपतीसाठी आणि जोरात तयार झाले. आम्ही सगळेजण एकत्र येतो दरवर्षी. गणपतीचा जय जयकार. गणपती उत्सव म्हणजे खूपच वर्षाची अशी की आगमनाची आपण त्याची आतुरतेने वाट बघतो आणि आरस घरचं असं करतो की सगळ्यांचा उत्साह असतो गणपतीमध्ये की कधी आगमन होईल त्याचं. आणि आल्याच्या नंतर मग त्याची सगळी तयारी, ढोल पथक असं सगळं घेणं, उत्साहामध्ये घेणं. घरी किती दिवसांचा गणपती? आमच्या घरी 10 दिवसाचा गणपती असतो. घरची तयारी कशी केली? घरचे मस्त आरस केलेली आहे, डेकोरेशन केलेलं आहे, लाईटिंग केलेलं आहे. आणि गणपती बाप्पाचं आवडतं खाद्य म्हणजे मोदक पण तयार केलेले आहेत. जसं आपण दिवाळीला फराळाचं करतो ना, तसं आम्ही घरी पण फराळाचं करतो. चकली, लाडू, करंजा, शंकरपाळे वगैरे सगळं आधी त्याची साफसफाई करतो येण्याच्या आधी. आणि मग त्यानंतर मग सगळं तयारी, सगळं साफसफाई करून तयारी करतो. तर चला जाणून घेऊ ह्या कुटुंबाकडून की त्यांना कसं वाटतंय. खूप छान वाटते हे हा इमोशनल पूर्ण वर्ष आपण वेट करतो ह्याच्यासाठी आणि हा दिवस आलाय आता. इट्स व्हेरी गुड. आणि तुमचा घरचा गणपती जे आहे त्याची तयारी तुम्ही सगळ्यांनी कशी केलेली आहे आणि तो गणपती किती दिवसांचा आहे? 1.5 दिवसांचा आहे तो गणपती. आणि जेव्हा जातो तेव्हा खूप वाईट वाटतं असं. मग आता जी घरामध्ये जो मोदक तुम्हाला सगळ्यांनाच खूप आवडत असते, तर मग गणपतीसाठी स्पेशल तुम्ही काय केलेलं आहे? गणपतीसाठी आपल्या घरचे उकडीचे मोदक करतात. अजून म्हणजे 5 प्रकारच्या भाज्या करतात. मग त्याच्यामध्ये सारण 3 टाईपचे असतात म्हणजे आमच्या ह्याच्यात साऊथमध्ये. तर त्या हिशोबाने भरपूर तयारी म्हणजे 4-5 दिवसापासून तयारी चालू असते. म्हणजे साफसफाई असते, मग डेकोरेशन असतं. डेकोरेशन कालपासून तयारी चालू आहे. मोरया. गणेशोत्सव फार आनंदात आहे यंदा. फार छान सगळ्या ठिकाणी नियोजन आहे सगळ्या गोष्टींचं. प्रशासनसुद्धा छान सपोर्ट करते सगळ्या गोष्टींसाठी. घरचा गणपती आमचा 1.5 दिवसाचा आहे आणि गणपती बाप्पा मोरया. आणि घरची तयारी कशी झाली आहे सगळी? एकदम प्री प्लॅन्ड असतं आमच्या घरचं सुद्धा गणपती. 1.5 दिवसाचा असला तरी सुद्धा एकदम प्रत्येक जण म्हणजे आम्ही अख्खी फॅमिली आहोत. आता गणपती घेण्यासाठी आलो आणि सगळेजण एन्जॉय करतोय छान. वर्षातून एकदा हा येतो सण तर एकदम जल्लोषमध्ये असतो. गणपती बाप्पा. साधारण 10 वर्षाचा असल्यापासून माझ्या घरी गणपती बसवायला सुरुवात केली. मी हट्टाने गणपती बसवलेला आहे घरी माझ्या. आमच्या घरी गणपती कोणी बसवत नव्हते,
पण मी हट्टाने लहान मुलं जमा करून त्यांची टीम तयार करून बाहेरून पैसे जमा करायचो. त्यावेळेस गणपती असायचा 10-15 रुपयाला, पण तो गणपती मी जमा करून ते घरातच मंडळ म्हणून काय मांडव बांधायलाही आमच्याकडे पैसे नसायचे. त्यामुळे आमच्या काळात खोल्या भरपूर होत्या. त्यामुळे एका खोलीलाच आम्ही मंदिर करायचो, मंडळ करायचो आणि त्याच्यामध्ये गणपती बसवायचो. आणि मला वाटतं हा सण आम्ही दरवर्षी कायम ना आतुरतेने याची वाट बघत असतो की हा सण कधी येणार आहे ते. त्यामुळं गणेशोत्सवाच्या बाबतीत म्हणाल तर खूप आमचा आस्थेचा विषय आहे हा. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मैं प्रीवियस ईयर भी आई थी, बहुत अच्छा लगा था. प्रीवियस ईयर मेरा लास्ट टाइम एक्सपीरियंस बहुत अच्छा रहा. इट्स लाइक इतने सारे गणपति एक टाइम में मैंने कहीं पे भी नहीं देखा. तो इट इज़ सो गुड कि ये ईयर भी मैं इधर ही आई हूँ. लास्ट ईयर भी इधर ही आई थी, लाइक टू सी गणपति इन दगड़ू सेठ टेम्पल एंड ऑल. बहुत ही ओवरऑल एक्सपीरियंस इज़ ऑसम, बहुत है. एंड मेरे घर में भी पूजा हुआ है. गणपती आमचा 7 दिवसांचा असतो. 7 दिवसांपर्यंत आमच्याकडे गणपतीचं आगमन होतं आणि वर्षातनं एकदा येत असल्यामुळे गणपतीविषयी आमच्या घरामध्ये प्रचंड उत्सुकता असते. गणपती येतो म्हणजे घरामध्ये चैतन्य येतं, सुख येतं, आनंद येतं आणि असाच गणपती दरवर्षी आमच्याकडे बसवला जातो. यावर्षी तुम्ही स्पेशल असं गणपतीसाठी काय केलं? यासाठी आम्ही नवीन डेकोरेशन केलं आहे. मी प्राईड वर्ल्ड सिटी लोहगाव पुणे इथं राहतो. तर आमचा मंडळाचा पण गणपती आणि घरातला पण गणपती आहे. तुम्ही आत्ताच पाहिलं की लोक ही किती उत्साही होती, किती भावनापूर्ण होती गणपतीविषयी. तर असाच उत्साह आपल्याला पुढच्या 10 दिवसांमध्ये पण पाहायला मिळणार आहे. कॅमेरामॅन निलेशसह मी तनया, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.